नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक असाल. तर नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात झालेली आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर माझा स्वयंपाक वगैरे टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणलं आज प्रॉपर घर क्लीन करावं, डीप क्लीन करावं. म्हणजे कुठे आपल्याला आता रोज वरच्या वर करतो आपण, पण प्रॉपर असं कधी म्हणजे आठवड्यातून महिन्यातून असं करतो. मला तर आहे ना डीप क्लीन असं होतच नाही. 2-3 आठवडे असं लागतातच मला. नाही कारण रोज तर चालूच असते आपलं, पण जर डीप क्लीन जे बोलतात ना ते माझा आता चालू आहे. त्यामुळे हा व्लॉग क्लिनिंगचा व्लॉग आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडं जरी आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आता माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं, मग सगळं बेसिंग वगैरे सगळं घासून काढलं. किचन पण माझं घासून मी धुवून काढला आणि नंतर म्हणलं की व्लॉग पण काढूया, म्हणून मन लगेच व्लॉग शूट करायला घेतला. आता माझं किचनचं तर क्लिनिंग प्रॉपर पद्धतीने झालं आहे. आता आपल्या घरामध्ये मेन पार्ट काय असते? आपलं किचन स्वच्छ असेल तर तिथे काम करायला आपला इंटरेस्ट येतो. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ आपलं ठेवायचं घरातलं. बाकी काही का असं ना, एखादी रूम साफ करायचं नसताना पण किचन हे नेहमी क्लीन ठेवायचं. मला तर किचन छान असलं ना की मला प्रसन्न वाटतं आणि एकदम भारी वाटतं. म्हणजे काम करायला उत्साह येतो, कारण तिथेच स्वयंपाक वगैरे करा, तिथे जेवायचं, मग जरा थोडंसं एनर्जी पण येते स्वयंपाक वगैरे करताना. त्यामुळे किचन नेहमी छान स्वच्छ ठेवत जा. आता माझी रॅक पण थोडीशी अस्ताव्यस्त पडलेली होती, मग तिला पण छान क्लीन करून घेतली. तसं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, रॅकला क्लीन केलं मी. पण थोडीशी म्हणजे होतं बाबा, इथे भांडी ठेवली की काही आपल्या घरच्यांना माहीत असते की कुठं काय असते, मग त्यांच्याकडून इथं तिथं ठेवलं जातं, मग आपणच ते साफ करावं लागतं. आता माझ्या किचनला तर पूर्ण फरशी आहे, पण इकडेच्या साईडला पूर्ण भिंतीला फरशी आहे. त्यामुळे मग ती फरशी पण मला अधूनमधून घासावं लागते, धुवावं लागते. मग आता बेसिंग पण म्हणलं चला घासून घेऊया, धुवून घेऊया. थोडंसं खराब झालं तर तसं मी त्याला 5-6 दिवसातून असं करते मी साफ. पण राहतं कधी लहान मुलं असलं की जास्त खराब होतात आणि कसले खराब भात असले की तिथेच धुवायचं, मग ते थोडंसं बाजूला पडलं जातं, मग खराब झालं जातं. त्यामुळे थोडंसं क्लीन मेंटेन ठेवावं लागतं. आता बघा, ही पूर्ण वॉल फरशीने भरलेली आहे, त्यामुळे तिला पण छानपैकी मी साफ केलं. आता माझं जे डेटॉल वगैरे आहे ना ते थोडंसं संपलं आहे. आता ते मला नंतर रिफिल करावं लागेल, मग ते म्हणलं नंतर करावं थोडंसं. आता बघा, इकडे पण पूर्ण ही भिंत आहे, ही पूर्ण स्टाईलनी भरलेली आहे. त्यामुळे मग ही पण मला अधूनमधून असं पुसावं लागते किंवा घासून तर म्हणजे परवडतं बाबा घासून, पण खूप जास्त वेळ जातो. आता टॉयलेट बाथरूम दोन्ही पण क्लीन करून घेतलं. किचनचा वरचा भाग झाला, पण खालच्या भागात पण भरपूर खराब आहे. आता काल हे फरसाण वगैरे आणलं, मुरमुरे ते सगळं तसंच ठेवलं. डब्बेच रिकामे नाही, तर सगळ्या डब्यामध्ये काही ना काही भरलेलं आहे. मग मला आता ते बघावं लागेल कशात काय, पण ते म्हणलं नंतर वर सोडावा. थोडंसं पहिले कांदे वगैरे बघावं, तर 1-2 कांदे एवढे खराब निघले. तर मी सगळेच कांदे चेक केले की खराब आहेत का नाही. इकडे काय ना, कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळे कांदे खराब होतात ते. मग ते सारखं चेक करावं राहावं लागते. पण कधी आपल्याला आठवतून जातो बाबा हां चेक करायच्यात. बघा आता एवढे कांदे माझे खराब निघाले, म्हणजे खूपच नुकसान आहे खरंच ना. तिथे बहुतेक ना तिथे आतमध्ये हवा जात नाही, पण आहे ना ते मोकळं सोडलेलं खूपच खराब दिसतंय. म्हणजे ते बाहेरून येणार की लगेचच माझं किचन दिसतं ना, मग ते खालच्या साईडला दिसतं, मग ते चांगलं नाही वाटत. मग ठीक आहे म्हणलं, मग आता थोडंसं एका साईडला ठेवलं, थोडं पोटमध्ये पण ठेवलेत मी कांदे आणि थोडे इथे खाली ठेवलेत असे. आणि फ्रीजवरती अक्षरशः एवढं खराब असते ना, काय सांगायचं. मी चमच्यांचं ते स्टँड मी तिथे ठेवलं होतं, पण ते नको म्हणलं, त्याच्यामुळं पण आणखी खराब दिसते. आता मग तिकडे बाकीचं माझं तिथे वरती अशी स्टाईल लावून घेतली आहे कडप्पासारखं किचनच्या बरोबर वरती. मग तिथे मी माझ्या भरणे वगैरे काय असेल ना ते ठेवते, एक्स्ट्राचं सामान, एक्स्ट्राचे सोप वगैरे आणलेले ते सगळं तिथंच ठेवते मी. आणि आता आजारी होतो आम्ही सगळेच, त्यामुळे तिथं औषध वगैरे तुम्हाला दिसत असतील, मग ते पण छान प्रकारे ठेवून घेतलं मी. आता हे चमच्याचे स्टँड आहे ना, हे मी वरती फ्रीजवर ठेवलं होतं, पण म्हणलं आता इथे ट्रान्सफर करावं त्याला. तिथे वरती ना फ्रीजवर काही आणलं की तिथं फ्रीजवर ठेवा, खूप खराब दिसतं, खूप जास्त खराब दिसतं. मग आता म्हणलं ह्याला माझा विचार चालू होता की मी खिडकीत ठेवू का, त्या पाटवर ठेवू का, कुठे ठेवू. मग म्हणलं की इथे पाटवर छान वाटेल, पण नंतर मी ट्रान्सफर केलं, ते खिडकीतच ठेवलं. आता तुम्हाला 2-3 दिवसांनी माझा किचन टूरचा व्लॉग येईल, तो पण एकदा नक्की बघा. त्यासाठीच माझी आवरावर चालली आहे. थोडंसं म्हणलं किचनला छान करावं आणि मग किचनचा टूर द्यावा. माझा होम टूर पण द्यायचा आहे, ह्या फ्लॅटचा होम टूर.
पण आता बघू त्याला कधी मुहूर्त लागतोय. पण किचन टूर पहिला मी देणार आहे आणि नंतर होम टूर देईल. कसं किचनमध्ये आपल्या पूर्ण घरापेक्षा किचनमध्ये जास्त आपलं सामान असतं, त्यामुळं किचनचा एक वेगळा टूर दिला म्हणा म्हणजे मग पटकेच होम टूर हा देता येईल. आता इथे मी बॉटल वगैरे त्यामध्ये मनी प्लांट वगैरे ठेवला आहे आणि हे जे दिसत आहे ना हे दगड आहेत स्टोन, तर त्यावर मी आर्ट केलं आहे म्हणजे स्टोन आर्ट केलं आहे. खूप छान मस्त वाटतात ते. आता तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं मी दाखवेल तुम्हाला. जर का तुम्हाला पण असं करायचं असेल ना तर खूप सोपे आहे माहिती आहे. स्टोन घ्यायचं फक्त असं वेगवेगळ्या शेपचे स्टोन घ्यायचे आणि त्यावर ते ज्या शेपचं वाटतं ना त्या शेपचं त्याला कलर द्यायचा. खूप मस्त वाटतं म्हणजे असं डेकोरेटिव्ह पीससाठी ना खूप छान वाटतं. आता बघा चमच्याचं स्टँड इथंच वरती ठेवलं. जे माझ्याकडे काही छोटी मोठी क्रॉकरी आहे ना ती तिथे ठेवली. ग्लास आहेत माझ्याकडे, ग्लासचा सेट तो मी ठेवून दिला आहे. इथे एक मनी प्लांट ठेवला आणि असं माझं किचन छानपैकी रेडी झालं आहे. कसं दिसत आहे ना, मस्त एकदम छान आवरला आहे. आता वारी हॉलची, नंतर मी बेडरूम आवरणार, पण पहिलं हॉल आवरणं महत्त्वाचं आहे. कारण हॉलमध्ये कोणीही आलं ना पहिले हॉलमध्ये बसतात. इकडे किचनकडे नाही जात किंवा बेडरूमकडे नाही जात. पहिलं हॉल आपला चांगला पाहिजे, बाकीचं काही असो. पहिलं तर मेन एंट्रन्स आणि दुसरं हॉल, नंतर किचन, नंतर बेडरूम काही लास्टला आवरले तरी चालते. आता माझं हे कपाट वगैरे यावर आहे ना लिहिते म्हणजे पेनाने पेन्सिलने किंवा ते जे पेन्सिल असते ना पाटीवर लिहायची त्याने लिहिते. सगळीकडे लिहिते यावर कपाटावर, कारण त्यावर उमटतं पण नाही लगेच. मग तिला वाटतं ब्लॅकबोर्ड आहे की काय, मग त्यावर लिहिते. त्यामुळे ते मला अधूनमधून पुसून घ्यावं लागतं. पण आता मी 2 आठवडे जवळजवळ झालं पुसलंच नाही आहे. काय सांगू, आठवड्याभर झालं आजारी होतो आम्ही सगळे. मग त्यानंतरचा जो क्लिनिंगचा व्लॉग आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. मग त्यानंतर म्हणलं अजून डीप क्लीन करूया. ती काही वरच्यावरच झाली डीप क्लीन, आणि रोज एवढं खराब होतं. आवरलं की लगेच दुसऱ्या मिनटाला हे खराब असणारच. मी आवरलं आणि नंतर मी म्हणलं किचन टूरचा चला व्लॉग शूट करून घ्या, नंतर कधी का पोस्ट करायचं होय ना, तर लगेच हॉल जसा आहे तसा खराब झाला. काय सांगू तुम्हाला गंमत. तर चला आता इथं माझे पर्स वगैरे सगळे जे काय आहे ना ते मी इकडच्या साईडला, इकडे हँगर आहे तिथे अडकवते. म्हणजे बाहेर जाताना कसं हँडी पडतं काही न्यायचं असलं. ॲक्च्युली मला पर्स ना म्हणजे नेतच नाही, मी कुठंच नाही नेत पर्स, पण आहे शॉक म्हणजे कलेक्शन जमा करायचा. आता बघा ही एक पर्स तिकडं होती, मग तिला पण म्हणलं इथंच सगळ्या आता पर्स एक इथेच येत म्हणलं मग हँडी पडतात बाहेर जाताना, कसं लगेच घेतले की निघाला. अनुची एक जुनी बॅग आहे ती इथंच ठेवली. आता ती दुसरी बॅग वापरते, ती पण चांगलीच आहे, पण आता नवी लागतं, सगळं नवं लागतं. 1 वर्ष बळच वापरायचं. 1 पण वर्ष नाही, 4 महिने फक्त वापरली लगेच नवी. आता वरती तिच्या अनुचे खेळणे वगैरे आहेत त्यावर धूळ बसली होती बऱ्यापैकी. तिची पिशवी आहे ना त्यामध्ये पण फुलं अनुचे खेळणे भरलेले आहेत, आणि बॅग आहे ना बॅगेमध्ये पण जवळजवळ अनुची खेळणीच आहेत. डॉल वगैरे ठेवलं. हे जी समोरची आहे ना ही केकवर भेटली होती ती डॉल. मग तिला मी खाली अशी अनुची जुनी फ्रॉक होती त्याला कापून असं तिला खाली स्कर्टसारखं केलं आणि वरती क्लेने जोडला आहे, त्यामुळे छान गाडी वगैरे म्हणजे जवळपास थोडंफार सामान मी असं कपाटावर ठेवून दिलं. कारण रोज तेच नको म्हणजे रोज तेच कंटाळते ती. आता ती ना तिला लागतच होतं, मगाच्यापासून मागत होते की मम्मी दे ते. पण खाली बघा किती खेळणीत ना, तरी पण तिला ते वरचं पाहिजे असते आणि मग सगळं खाली घ्यायचं. आता बघा हे तिचे लहानपणी हात वगैरे हात आणि पाय मी करून घेतले होते. म्हणजे मी स्वतःच घरी केले होते. त्याचं मोल्डिंग वगैरे भेटत होतं ॲमेझॉनवर. 800 का 900 रुपयाला होतं ते मोल्डिंग वगैरे. मग त्याच्यानुसार आपण ते करायचं, कस्टमाइज करायचं आपण. आता अनुची पर्स वगैरे इथे 2-3 अडकल्या होत्या, मग ते पण तिथे ठेवून दिला. टीव्हीचं जे काही युनिट नाही म्हणता येणार, एक मी साधा जो माझ्याकडे टेबल होता तो इथे ठेवला आहे आणि त्यावर मग छोटं साहित्य. आता डिश वगैरे ना सगळं मी टीव्हीच्या मागेच ठेवलं आहे, कारण ते विदाऊट डिश म्हणजे नसेल ना तरी पण ते घेतं, चॅनल वगैरे लागतात, मग त्यामुळे ते मागच ठेवलं, खाली नको पसारा म्हणलं. आता हे जे वायरी दिसत आहे ना तर ते वाफेचं जे मशीन असतं ना लहान मुलांना वाफ द्यायची, मग त्याचे ते वायरी वगैरे आहेत. आता अनुला सध्या सर्दी आहे ना त्यामुळे ते तसंच तिथं ठेवलं आहे. यात पण ते जे बास्केट दिसतं त्यात पण अनुच्या खेळणीच आहेत फुल भरून. आणि इकडे जे दिसतं आहे त्याच माझं ज्वेलरचं वगैरे सामान तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. मोस्टली मी ते दाखवतच म्हणजे 1-2 दाखवलं होतं मागच्या वेळेस, आणि ते छोटंसं फ्लावर पॉट ठेवलं आहे. चला टीव्ही युनिट माझं क्लीन करून झालं. आता इकडे सोफा आणि टिपवाय. ही चप्पल आहे ना आजच आलती, नाही सॉरी 2 दिवसापूर्वी आलती. मग तिलाच म्हणलं कसं खूप उंच दिसतं पण तरी पण ठीक आहे म्हणलं, घरच्या घरी वापरायला काय हरकत नाही. घरच्या घरी म्हणजे बाहेर पण वापरायला, मग बाहेरच मी ठेवणार आहे तिला. पण म्हणलं
आता नवीन आहे तोपर्यंत म्हणलं इथं चालून बघावं कसं वाटतं ते. इथं हे जे सोफा आहे ना ते मी कस्टमाइज म्हणजे मी स्वतः बनवलं आहे, ते DIY केलं. पण त्याला कोण म्हणेल का की तयार केला आहे तो, एकदम सोफ्यासारखं लुक देतं. ॲक्च्युली इकडे सामान आम्ही काही जास्त आणलं नाही, जेवढं आणलंय ना तेवढंच मी त्यामध्ये, म्हणून असं DIY वगैरे काहीतरी करायला लागतं. सगळे दरवाजे वगैरे क्लीन करून घेतले. बघा याला किती खेळते ना अनु, म्हणजे तिला ना असं खूप दिवसातून भेटलं ना तर तिला खूप आनंद भेटतो. तिला वाटतं की हे कोणाचं आहे, म्हणजे ते विसरायला होतं. चला आता माझं सगळंच आवरून झालं आहे, हॉल वगैरे. आता मी इथे आले आहे माझ्या रूममध्ये. आता रूममध्ये काही जास्त पसारा नसतो, जे ब्लँकेट वगैरे असतं ना ते फक्त ठेवून द्यावे लागतात. आणि जे कपडे वगैरे इकडे ना 2-4 दिवसाला असे कपडे वाळतात. जे अनुचं ते समोरचं टेंट हाऊस दिसते ना त्यावर आम्ही सगळे कपडे टाकतो, कारण ती आता कधीतरी त्याला यूज करते, म्हणजे कधीतरी खेळते त्याच्यावर, असं रोज रोज नाही खेळत. मग त्याच्यावरच टाकून देतो आम्ही. मग सुकतात तरी आतमध्ये, मग कुठे ओलन वगैरे बांधायची, इकडे खिळे पण नाही जेवढे जास्त हे केलेले, मग त्यावर टाकून देतो. म्हणजे कपडे असतात जास्त ती बाहेरच असतात, आणि जे सुकलेले असतात ना ती असं आतमध्ये हे करून तिथे टाकून देते मी. आता बघ हे अनुचं ना तुटलं होतं आणि ती म्हणते मला मग हे बघ जोडून दे, मला चिकटपट्टीने जोडून दे. ते कसं जोडणार, तुटल्याला तेच जोडणार कसं, 2च मिनिटात तोडून टाकलं, म्हणजे ती काहीच नाही. आता माझी रूम पण बोलता बोलता सगळी आवरून घेतली. आता हे जे मेकअपचं जे किट होतं ते मी ठेवून दिलं आतमध्ये बेडमध्ये, कारण ते नको पसारा म्हणलं बाहेर. तिथे पण अनुचे डॉल वगैरे, इकडे पण अनुचे डॉल वगैरे, म्हणजे सगळं कब्जा हे आणूनच घेतलं आहे तिच्या सामानाने. मग छानपैकी माझं आता इथे क्लीन झालं आहे. आता एक गंमत झाली बरं का, बाहेरची गॅलरी आवरत होती तेव्हा नेमकी मला तिथे पाल दिसली, आणि आम्ही पाल दिसली म्हणजे अक्षरशः 1-2 महिन्यातून अशी दिसती, आणि दिसली तेव्हा सगळे मिळून असे त्याच्या ताव मारतो ना, तिला बाहेर काढल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे एक पण पाल नाही, कधीच नाही. माझ्या किचनमध्ये तर अक्षरशः मी 1-2 वर्ष झाले इथे राहते, आता एक पण पाल कधीच नाही आली. किचन तर पाहिलंच असं. गॅलरीच्या बरोबर समोर आमची रूम आहे ना, तर तिथे मग कधीतरी येते कधीतरी, म्हणजे तिथून बघा यातून पडली आणि अशी घाबरली मी. व्हिडिओ वगैरे सगळं सोडला आणि पहिलं भैयाला बोलवलं, भैया पाल आहे. नंतर आम्ही सगळ्यांनी मग जाम तिच्यावर ताव मारला आणि तिला बाहेरच काढली. आणि बघा हा सगळा पसारा मग त्याच्यानंतर झाला आहे. मला तर खूप भीती वाटते पालीची, पण तिला नाही सोडत आम्ही. घरात आली नाही सोडत, आणि आली की दिसते मग तिला काही आम्ही सोडत नाही अजिबात. मग इथे सगळं, आणि येत नाही बरं का इकडे जास्ती पाली येत नाही, पण आल्या की आम्ही नाही सोडत अजिबात. मग त्यामुळे ना जास्त पाली पण येत नाही. ती सांगत असते एकमेकाला की इकडे नको जाऊ, ही मालकीन बाई आगाव आहे म्हणून. चला जोकपाट इथे आता झाडून वगैरे सगळंच घेतलं, कारण माझा डबल कुटाणा हा झाला होता त्या पालीमुळे. चला असो, आज क्लीन तर सगळं करायचंच होतं. ती पण आली, तिचं पण स्वागत झालं छानपैकी, गेली ती पण. आणि आता माझं झाडून वगैरे चाललं आहे इथे. आणि घर क्लीन असलं ना की आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं, थोडंसं भारी वाटतं काम करताना. नवीन म्हणजे थोड्या वेळ तरी भारी वाटतं. आता लहान मुलं असल्यावर नाही ते घर चांगलं नाही अजिबात राहून देत, पण थोड्या वेळ भारी वाटतं की आपलं घर एवढं सुंदर. मग आपल्याला सारखं पाहू वाटतं. कपाट पण आपण क्लीन केलं ना तर त्याला आपण सारखं उघडून बघतो. माझं तर तीच अवस्था आहे, मी कपाट जर क्लीन केलं ना कधी तर मी सारखं उघडून बघते त्याला, किती छान दिसते ना, किती छान दिसते ना. मग असंच असतं जेव्हा आपण घर पण क्लीन करतो ना, एकदम डीप क्लीन जे म्हणतात ते. आता माझे फॅन राहिले आहेत पण त्याला माझा हातच पोचत नव्हता. मग आता बघू ते आल्याच्यानंतर, नाहीतर मग भैयाला सांगते, नाहीतर मग उद्यावर ढकलू. कारण आता आजच्या दिवशी ना एवढा लोड ठीक नाही, कारण आधीच आजारी एवढी पण बरे नाही. आणि पाऊस तर काही कंटिन्यू चालूच आहे. आता किचनमधून पण पाऊस ॲक्युरेट दिसतो. ते मिरच्याचं झाड मी इथे आणलं आहे. थोडंसं म्हणलं तळलेलं काहीतरी खावं, बाहेर पाऊस पडलेला खूप थंड असं वातावरण होतं. मग तळलेलं खाल्लं ना खूप मस्त वाटतं, म्हणजे काही का असं ना तळलेलं. मग तळलेलं आम्ही आता इथे माझ्याकडे चकली होती, मग त्या सगळ्यांसाठी तळल्या. आणि छान माझं घर असं क्लीन झालं आहे. मग हे फरसाण वगैरे म्हणलं डबा मी मोकळा केलेलाच आहे ना, तर ते सोडून द्यावा, कारण मग खायला बरं पडतं. आता मग ते तळलेलं आणि फरसाणची अशी पार्टी, मस्तपैकी छान अशी पार्टी आम्ही इथे एन्जॉय केली. असं आहे ना काहीतरी चटरफटर खायला मला खूप आवडतं. म्हणजे मी एवढी फॅन आहे ना की असं बाहेरचं काहीतरी खायला. म्हणजे मला आहे ना रोज तरी बाहेरचं दिलं ना तरी पण मी कंटाळायचे नाही. त्यामुळे तर हे घसा वगैरे त्याचाच परिणाम येतं. कारण म्हणजे मला एवढं आवडतं ना खायला, असं तळलेलं वगैरे तर खूप आवडतं. आता एवढे आजारी तरी पण आम्ही तळलं आणि खातोय. म्हणजे काय बाबा, एकच आयुष्य आहे, खायचं, एन्जॉय करायचं, मस्त राहायचं. तरी पण इकडे आल्याच्या नंतर माझी तब्येत होत नाही आहे. म्हणजे एवढं खाते मी, खूप खाते, म्हणजे दिवसभर मला खायला लागते तरी पण माझी तब्येत होत नाही. कसं काय माहिती. आणि खूप हॅप्पी आहे बरं कमी, कारण मी माझी तब्येत कमी करण्यासाठी खूप एफर्ट्स घेतले आहेत. मग आता मला ना गरजच नाही अजिबात तब्येत कमी करायची, कारण की ऑलरेडी एवढं पण खाऊन होत नाही आहे. मग ठीक आहे म्हणलं, चला देव पावला.
तर इथे माझं ना आता सगळं आवरलं, खाऊन वगैरे झाल्याच्या नंतर मग मी पुसून घेतलं शेवटी, कारण मग नंतर एकदा पुसून घेतं ना मग एकदम घर चकाचक दिसतं, मग भारी वाटतं. नाही तर मग खाल्ल्याच्या नंतर ते खाल्लेलं पडतं, मग परत झाडून घ्या, पुसून घ्या. त्यापेक्षा मग एकदा पुसून घेतलं ना, आता सगळं आमचं खाणं पिणं सगळं झालेलं आहे, त्यामुळे पुसून घेतलं की मग निवांत आराम करायचं. सकाळी मी 10ला लागले होते, पण मध्ये थोडंसं गॅप घेतलं, पण अक्षरशः मी 3 वाजता निवांत बसले. म्हणजे 3 वाजेपर्यंत माझं चालूच होतं, हे करा ते करा, छोटं मोठं असं चालूच होतं. किचनला थोडंसं डेकोरेट केलं आणि मग किचनचा पण एक टूरचा व्लॉग हा शूट केला. आता तो शूट केलेला आहे, आता त्याला एडिट करायला, पोस्ट करायला किती वेळ लागतो ते लागो, पण मी पोस्ट करणार लवकरात लवकर, 1-2 दिवसामध्ये तुम्हाला येईन. एकदम छान असं डेकोरेट केलं होतं आणि मग त्यानंतर शूट केलं. आता बघा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मी दाखवते की कसं झालं आहे. थोडंफार आणून खराब केलं पण बेडरूम छान क्लीन झाला. हॉल इकडे समोर हॉल पण छान एकदम क्लीन झाला. बाहेरच्या दोन्ही पण बाल्कन्या प्रॉपर पद्धतीने खूप छान क्लीन केल्या आहेत, कारण बाल्कनीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, पण क्लीन केला मस्त. आणि माझं किचन तर बघा किती सुंदर दिसत आहे ना, म्हणजे एकदम पूर्ण भरलेलं असं किचन आहे, मला खूप आवडतं. आता सकाळी अनुने जे कारस्थान केलं ना ते तुम्हाला मी सांगते. आमच्या घरी आज महाभारत होण्यापासून वाचतं ते फक्त माझ्यामुळे, आणि होणार होतं कोणामुळे? अनुमुळे. काय झालं, मी किचन आवरत होते, तिथं भाजी काढून ठेवली होती आणि ती माझ्याकडून सांडली, सगळीच सांडली. तर अनु पण तिथेच होती. अनुने काय करावा, पहिली गेली तिच्या पप्पाकडे. पप्पा मम्मीने सगळी भाजी सांडवली. सगळी भाजी सांडवली अशी म्हणली. मग मी म्हणलं नाही थोडीच सांडली, ती इकडे येऊन पाहूस तर थोडंसं काही वाद होऊस तर, त्यापेक्षा म्हणलं मी थोडीच सांडली. ती म्हणली नाही तुम्ही बघा जाऊन. सगळी सांडली भाजी आणि पटकन साफ केली. म्हणते पप्पा मम्मीला मारा, सगळी भाजी सांडवली. अशी ही आहे, सांगा काहीच, ही अशी बोलते तिच्या पप्पाला जाऊन की मम्मीने सगळी भाजी सांडवली, तिला मारा. तुला काय वाटतं, मला मार बसावं वाटतं? आणि आता थोडंसं ओरडले की तू मम्मीच्या पप्पाची, तुझं सगळं दिवसभर कोण करतं, मम्मी के पप्पा. तर रुसून बसले, तू करते, मला तूच पाहिजे, तूच आवडते मला. आणि असं काही झालं ना माझ्याकडून चूक की लगेच जाते पप्पाकडे. पप्पा बघा तर मम्मीने कसं हे केलंय, काही झाले तर लगेच जाते, हा ना. कारण तिच्याकडून थोडं जरी सांडलं, जरी काही झालं तर मी तिला मारते ना, बदला घेते ना तू माझा. मला तर हसू करुडू असं झालं मगाशी, झाला नंतर भरपूर. चला आवरले सगळं घरातलं, छान प्रकारे क्लिनिंग केली आज. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.